अभ्यास करताना सतत डिस्ट्रॅक्शन होतंय किंवा एखादी नवीन गोष्ट शिकताना खूप अडचणी येत आहेत किंवा असं होतंय की शिकवायलाच कोणी मिळत नाहीये. तर या सगळ्या गोष्टींसाठी एक खास उपाय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर एखादी गोष्ट जर नवीन शिकायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा शिक्षक शोधावा लागतो. मग ते कशा पद्धतीने शिकणार त्याचा अभ्यासक्रम शोधावा लागतो आणि हे सगळं घडून येईपर्यंत खूप वेळ जातो. आता हे आपलं झालं, पण आता विद्यार्थ्यांसाठी जर काहीतरी एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यांना शाळेत जावं लागेल, ट्युशन लावावी लागेल, त्या शिक्षकांनी शिकवल्यानंतर आपल्याला सगळं कळू शकेल. पण हे सगळं जर तुमच्या मोबाईलमध्ये होत असेल किंवा तुमच्या टॅबमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये होत असेल, जर मी असं म्हटलं तर कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण हे खरं हे होत आहे. चॅट जीपीटी मध्ये नवा एक फीचर आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही स्टडी मोड याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही पूर्णपणे अभ्यास करू शकता, एखादी नवीन गोष्ट शिकू शकता. हे सगळं कसं काम करतं ते आपण एकदा बघूया. दरम्यान बऱ्याचदा असे प्रॉब्लेम्स येतात की आपण अभ्यास करताना डिस्ट्रॅक्शन होतं किंवा योग्य पद्धतीची आपल्याला माहिती मिळू शकत नाही. तर या सगळ्यावरती खरं तर हा जालीम उपाय आहे. याची सगळ्यात सुरुवातीला जी महत्त्वाची माहिती तुम्हाला गरजेची आहे ती म्हणजे कुठल्याही विषयावरती सखोल माहिती या मोडमध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर यात नोट्स आपल्याला बनवता येतात. आता बऱ्याचदा काय होतं, एखादा टॉपिक शिकल्यानंतर त्याच्या नोट्स आपल्याला नंतर रिव्हिजनसाठी गरजेचे असतात, त्यामुळे त्या नोट्स बनवण्याचं काम सुद्धा यामध्ये होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता समजा मी एखादा नवीन विषय शिकतोय आणि जर मला काही डाऊट्स आहेत तर मी ते विचारणार कोणाला? तर चॅट जीपीटीमध्ये स्टडी मोडमध्ये त्याची सुद्धा सोय केलेली आहे. तुम्ही मध्ये शिकता शिकता एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही कळली तर त्याचा प्रश्न तुम्ही विचारू शकता, ज्याचं उत्तर परत एकदा तुम्हाला चॅट जीपीटीमध्ये मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं, आजकाल ज्या महत्त्वाच्या सगळ्या परीक्षा आहेत त्या MCQ असतात, त्यामुळे जे 4 पर्याय आहेत त्यातले कुठलं उत्तर बरोबर आहे हे सगळं तयारी यामध्ये आपल्याला करून घेता येते. त्यामुळे MCQ आणि क्विज यामध्ये तयार होतात, जे तुम्हाला सॉल्व्ह करणं अतिशय गरजेचं आहे, ते सोपं होतं. दरम्यान अभ्यासाचं स्केड्यूल जे आहे ते सुद्धा यामध्ये तुम्ही बनवू शकता. एखादा विषय अगदी पूर्णपणे शिकायचा आहे, सखोल शिकायचा आहे, त्याचं सुद्धा स्केड्यूल यामध्ये तुम्ही बनवू शकता. त्यामुळे स्टडी मोड नेमका काय आहे हे मी तुम्हाला आता यामध्ये सांगितलं. पुढे जाऊन आता या स्टडी मोडची वैशिष्ट्य काय आहेत हे सुद्धा आपण बघूया. याची अनेक वैशिष्ट्य समोर आपल्याला येतात. ती म्हणजे स्टडी मोडमध्ये चॅट जीपीटी कुठल्याही प्रकारच्या फालतू गप्पा करत नाही. मुद्द्यावरती चर्चा होते, जे गरजेचं आहे तेवढं शिकवलं जातं, जे तुम्हाला शिकण्यासाठी उपयोगी आहे तितकाच कॉन्टेंट यामध्ये तुम्हाला दिला जातो. त्यामुळं जो आपण आता बोलतो ना की मोबाईलवरती मी काहीतरी सर्च करतोय, अभ्यास करतोय, डिस्ट्रॅक्शन होतं, मध्येच आपण ॲप्लिकेशन स्क्रोल करतो, सोशल मीडियावरती जातो, हे सगळं यामध्ये टाळलं जातं. तुम्हाला गरजेपुरतीच माहिती यामध्ये दाखवली जाते. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जे काही टॉपिक तुम्ही शिकताय, समजा फिजिक्स आहे, त्यावरती तुम्ही शिकताय, तर त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल आपण बघूया फिजिक्समध्ये एखादा नियम जर समजावून सांगा असं जर आपण चॅट जीपीटीला सांगितलं तर तो अतिशय सोप्या भाषेमध्ये तो नियम आपल्याला समजावून सांगितला जातो आणि त्याच्याशी ज्या काही गरजेच्या नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला लगेच खाली मिळतात. त्यामुळे हे अभ्यास करतानाच्या नोट्स मिळाल्यामुळे सुद्धा बराच आपल्याला उपयोग होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, समजा आपण एक उदाहरण घेऊ, आपण इंडियन हिस्ट्रीवरती MCQ तयार कर जर सांगितलं तर तुम्हाला ते सुद्धा वेगवेगळ्या उदाहरणांसह तुम्हाला समजावून दिलं जातं. मग एखादा प्रश्न विचारून परत त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत ते सांगून तुमच्याकडून ते सॉल्व्ह करून घेतलं जातं. त्यामुळं अतिशय उपयोगी असा हा मुद्दा आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चॅट जीपीटीला एखादी जर तुम्हाला कुठली संकल्पना समजत नसेल, आता भारतीय इतिहास जो आहे तर ठराविक जर कालावधी सांगितला तर त्या कालावधीमध्ये घडलेला इतिहास काय तो जर शिकायचा, इतकं स्पेसिफिक यामध्ये आपल्याला शिकणं शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये की तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर ते सॉल्व्ह करून देतं तुम्हाला चॅट जीपीटी. कोणतेही शंका असतील तर ते त्याचं निरसन करून देतं. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मला आवडलेला सगळ्यात इंटरेस्टिंग तो मुद्दा मला वाटतो तो म्हणजे यामध्ये ना मेंटल चेक हा ऑप्शन एक बघायला मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला अचानक कोणताही एक प्रश्न विचारला जातो. समजा एखादा टॉपिक आपण घेतलाय, त्या टॉपिकबद्दल चॅट जीपीटीने आपल्याला सगळं सांगितलं आणि मध्येच ना आत्तापर्यंत जे शिकलोय त्यातला एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग समजा त्याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर ठीक आहे, तुम्ही पुढच्या टॉपिकला चाल. जर त्याचं उत्तर चुकलं तर तुम्हाला सांगतं की काय एक्झॅक्टली चुकलंय. मग तुम्हाला हिंट्स दिल्या जातील की असं असं याचं उत्तर असू शकतं. तरी पण तुम्हाला जर आठवलं नाही तर पुन्हा त्याच्या हिंट्स मिळतील आणि बरोबर उत्तर काय आहे ते तुमच्या समोर येईल. त्यामुळं हा सगळ्यात इंटरेस्टिंग मला
म्हणजे पॉईंट वाटला ज्यामध्ये ह्यात कसं होतं माहिती आहे का, की एखादी गोष्ट नवीन शिकताना आपल्यात पण एक भीती असते, मला येईल की नाही, किंवा हा मला मुद्दा समजेल की नाही. तर हे इंटरेस्टिंग बनवणं खूप गरजेचं आहे, आणि चॅट जीपीटीनं तेच केलंय. एखादा मुद्दा इंटरेस्टिंग बनवून शिकवणं, ती पण एक कला आहे, ती चॅट जीपीटीकडे या मुद्द्यात खरं तर मला बघायला मिळाली. पुढचा एक महत्त्वाचा आपण मुद्दा बघूया, की हे सगळं कोणासाठी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्यांसाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलू विद्यार्थ्यांबद्दल. विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचं आहे? समजा सायन्समधला काही मुद्दा आहे, मॅथ्समधला काही मुद्दा आहे, तर ते समीकरण समजावून सांगा जर सांगितलं, तर ते समीकरण कशा पद्धतीने ते सोडवायचं कसं, त्याचे पॉसिबिलिटीज काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय नक्कीच आहे, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर स्पर्धा परीक्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण उपयोग, कारण MCQs आहेत, त्यामध्ये तुम्हाला UPSC, MPSC, CET, नीट या सगळ्या परीक्षांसाठीचा सराव तुम्ही यावरती करू शकता. त्याच्या पद्धतीची जर कमांड दिली तर ते तुम्हाला व्यवस्थित प्रॉम्प्ट दिल्यानंतर व्यवस्थित ते तुम्हाला काही प्रश्न विचारू शकेल. त्यामुळे तो पण एक आपला फायदा यामध्ये बघायला मिळतो. पुढे सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक हे कोणासाठी वापर करता येईल, तर शिक्षकांसाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे. एखादा जो सिलेबसमधला पार्ट आहे तो अजून कसा रंगतदार करता येईल, तो अजून कसा इंटरेस्टिंग बनवता येईल, हे यामध्ये आपल्याला बघायला, नवीन कल्पना यामध्ये आपल्याला मिळू शकतील. ज्या शिक्षकांना असिस्टंट हवा आहे तर त्यांचा असिस्टंट बनू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला शिकवायला कोणी नाही आहे, त्यामुळं आपलाच अभ्यास करायचा आहे, सगळ्यात उत्तम पर्याय मला हा वाटलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीचे चॅट जीपीटीचा हा जो स्टडी मोड आहे, तर त्याचा आणखीन त्याचे काही फायदे मिळतात. तर सगळ्यात आधी आपल्याला वेळेची बचत होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सखोल माहिती मिळते तुम्हाला. एखादा मुद्दा घेतल्यानंतर त्याचं सविस्तर, त्याचे रेफरन्सेस आहेत, त्याची पार्श्वभूमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर यामध्ये तुमचा आत्मविश्वास पण वाढणार आहे. जी माहिती मिळते त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळली आहे, त्याचा कसा कसा वापर होऊ शकतो ते कळलंय, कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपल्याला कळतंय. तर आत्मविश्वास आपला वाढणार आहे. परीक्षेला जायच्या आधी जर आपण तयारी तशी करत असू, तर साधारणतः कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्याशी जवळपास साधर्म्य असणारे प्रश्न यामध्ये आपल्याला येऊ शकतात. परीक्षेची तयारी करणं यात सोपं होऊ शकतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कोणताही शिक्षक असेल, कितीही चांगला शिक्षक असेल, तरी सुद्धा काही मर्यादा येतात. वेळेची मर्यादा आपण धरू. हा जो आपल्याला चॅट जीपीटीचा हा जो मोड आहे 24/7 अवेलेबल आहे. तुम्हाला कधीही डाऊट आला तुम्ही टाईप करून जस्ट विचारू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. हा एक त्यातला महत्त्वाचा फायदा आहे. आता एक राहता राहिला एक विषय असा असतो की बऱ्याच लोकांना कंटाळा येतो अभ्यास करायचा किंवा नाही इंटरेस्टिंग वाटत. तर शेवटचा फायदा असा आहे की हे सगळं तुम्हाला इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं जातं, त्यामुळे शिकण्याची इच्छा तुमची वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर इंटरॅक्शन होतं, त्यामुळे इंटरॅक्शनमधून आपण आणखीन गोष्टी थोड्याशा जलद गतीने शिकतो. थोडं आपल्याला पण त्यामध्ये इंटरेस्ट तयार होतो आणि सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. फायदे मी तुम्हाला सांगितले, कोणासाठी आहे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. त्या मर्यादा मी तुम्हाला सांगतो. मर्यादा अशा आहेत की याला कंपल्सरी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागेल. इंटरनेटशिवाय हे फीचर काम नाही करणार. दुसरं महत्त्वाची याची मर्यादा ती म्हणजे जरी तुम्हाला यावरती उत्तर मिळालं तरी सुद्धा तुम्ही फॅक्ट चेक करणं विसरू नका. शेवटी AI आहे, आपणच त्यामध्ये जी माहिती भरली तीच तुम्हाला परत येते, त्यामुळे फॅक्ट चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी आंधळेपणानं पण विश्वास यावरती ठेवून चालणार नाही, हे एक याचं लिमिटेशन आहे. पुढचं एक लिमिटेशन म्हणजे कितीही झालं तरी आपल्याला शिक्षकांची जागा हा मोड जो आहे स्टडी मोड घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांची जी जागा आहे, त्यांचं जे महत्त्व आहे ते तसंच आहे. पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा, एखादी नवी गोष्ट शिकायची आहे, तेव्हा तुम्हाला हे उपयोगाला येऊ शकतं. एकंदरीत काय, तर तुमचा व्हर्च्युअल स्टडी पार्टनर हा बनू शकतो. या स्टडी मोडमध्ये अनेक तुम्हाला स्मार्ट पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता. याचं एकंदरीत काय आहे की यामध्ये सगळं तुम्ही अभ्यास करताना हे एक टूल म्हणून वापरू शकता असं मला वाटतं. आता चॅट जीपीटीचा स्टडी मोड हे तुम्हाला खरं तर तुमचं एक महत्त्वाचं टूल ठरू शकतं. त्यामुळे इथून पुढं कोणतीही नवी गोष्ट शिकताना ह्याचा वापर नक्की करा. आणि टेकचेक या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या सिरीजमध्ये असे अनेक व्हिडिओ आपण बनवतोय. हे व्हिडिओ आपण यूट्यूबवरती बघू शकतो, सोशल मीडियावरती सगळे बघू शकतो. त्यामुळे न्यूज18 लोकमतच्या सोशल मीडियाला, यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे तुम्हाला असा कोणता मुद्दा जर जाणून घ्यायचा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा सगळ्या ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा न्यूज18 लोकमत.